कल्पना करा, तुम्ही एका विमानाचे पायलट आहात आणि तुम्हाला लंडनहून न्यूयॉर्कला जायचे आहे. विमान धावपट्टीवरून हवेत उडतंय आणि हजारो फूट उंचीवर जातं. प्रवासाच्या अगदी सुरुवातीलाच जर विमानाचं नाक फक्त 1 डिग्रीने जरी बाजूला झुकलं तर काही तासानंतर ते विमान न्यूयॉर्कला न पोहोचता चक्क वेगळ्या खंडात किंवा अथांग समुद्रात जाऊन पडेल. फक्त 1 डिग्रीचा फरक, हेच आपल्या आयुष्याचं गणित आहे. हे 1 डिग्री म्हणजे दुसरं काही नसून तुमचा ऍटिट्यूड, म्हणजे तुमचा दृष्टिकोन आहे. अनेकांना असं वाटतं की यशस्वी होण्यासाठी अफाट नशीब, वशिले किंवा खूप जास्त पैसा लागतो. पण जेफ किलर यांनी त्यांच्या ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग या पुस्तकात जगाला एक धक्कादायक सत्य सांगितलं. तुमच्या यशाचा आणि सुखाचा मार्ग तुमच्या डोक्यात असलेल्या एका छोट्याशा खिडकीतून जातो, ज्याला ते मेंटल विंडो म्हणतात. आज आपण असाच अजय नावाच्या तरुणाचा एक प्रवास पाहू, ज्याचं आयुष्य वरवर पाहिलं तर अगदी परफेक्ट होतं. चांगली नोकरी, राहायला घर आणि प्रेमळ कुटुंब. पण अजयच्या मनात मात्र एक सतत काहूर माजलेलं असायचं. तो रोज सकाळी उठायचा आणि आरशात बघून स्वतःच्याच नशिबाला शिव्या द्यायचा. ऑफिसला जाताना वाटेत ट्रॅफिक लागलं की तो चिडायचा. साध्या साध्या गोष्टीवरून सहकार्याशी भांडायचा. त्याला वाटायचं की त्याचं आयुष्य कठीण आहे, कारण त्याचे बॉस खराब आहेत, त्याची वेळ खराब आहे आणि नशीब तर त्याहूनही वाईट. पण खरं तर अजय एका अशा वेळाख्यात अडकला होता जो त्याला स्वतःलाही दिसत नव्हता. एके दिवशी ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये अजयने त्याच्या एका जुन्या मित्राला म्हणजेच विशालला पाहिलं. विशालवरही कामाचा तितका स्थान होता. परिस्थिती सारखीच होती, पण विशालच्या चेहऱ्यावर एक अढळ शांतता आणि होटांवर हसू होतं. अजयने वैतागून विचारलं, विशाल, हे सगळं सहन कसं करतोयस रे? तुला या जगाचा वीट येत नाही का? विशालने शांतपणे अजयच्या डोळ्यात पाहिलं आणि एक असं वाक्य बोललं ज्याने अजयच्या विचारांची दिशाच बदलून टाकली. विशाल म्हणाला, अजय, तू ज्या खिडकीतून या जगाला पाहतोयस ती खिडकीच हातून चिखलाने माखली आहे. तू बाहेरचं जग साफ करायचा प्रयत्न करतोयस, पण तुला तुझी आधी तुझी मानसिक खिडकी आतून साफ करावी लागेल. अजयला हे ऐकून मोठा धक्का बसला. त्याला आजवर वाटायचं की समस्या बाहेरच्या जगात आहेत, पण आज त्याला समजलं की समस्या त्याच्या बघण्याच्या पद्धतीत होती. विशालने अजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला समजावून सांगायला सुरुवात केली. ही मानसिक खिडकी नेमकी कशी काम करते आणि ती घाण कशी होते. विशाल पुढे जे काही सांगणार होता ते ऐकून अजयच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाची नकारात्मक संपणार होती. विशालने कॅन्टीन मधल्या त्या बाकावर बसल्या बसल्या अजयला एक प्रश्न विचारला. अजय, तू जेव्हा लहान होतास तेव्हा तुला खेळायला जाताना कधी असं वाटलं होतं की आज माझं नशीब खराब आहे? किंवा सायकल चालवायला शिकताना पडल्यावर तू असं म्हणाला होतास की रस्ता चुकीचा आहे? अजय विचारात पडला. नाही विशाल, तेव्हा तर आपण फक्त पडायचो आणि परत उठून धावायचो. विशाल हसून म्हणाला, नेमकी हीच गोष्ट आपण विसरलो आहोत. लेखक म्हणतात की जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपली मानसिक खिडकी एकदम स्वच्छ असते. आपण उत्साही असतो, आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही. पण जसे जसे आपण मोठे होतो तशी तशी या खिडकीवर जगाची धूळ साचायला लागते. तुझ्या बॉसने तुला एकदा ओरडलं की त्या खिडकीवर निराशेचा एक थर साचतो. मित्राने तुझी थट्टा केली की अविश्वासाची धूळ साचते. कोणाकडून तरी मिळालेला नकार, एखादं अपयश, समाजाची टीका, या सगळ्यातून तुझ्या मानसिक खिडकीवर इतकी धूळ आणि चिखल साचलाय की तुला समोरचं स्वच्छ जग दिसायचंच बंद झाले. अजयने खिडकी बाहेर पाहिलं. बाहेर पाऊस थांबला होता आणि फांदीवर एक पक्षी चोच साफ करत होता. विशाल पुढे सांगत होता, अजय, तू साध्या याच घाणेरड्या खिडकीतून जगाकडे पाहतोयस. बाहेर सूर्यप्रकाश आहे, पण तुला मात्र अंधारच दिसतोय. बाहेर संधी खुणावतायत, पण तुला फक्त त्यातले धोके आणि अडथळे दिसतायत. तुला वाटतंय की जगच तुझ्या विरोधात आहे, पण खरं तर खराब झालेली असते ती तुझ्या मनाची खिडकी. अजयला आता हळूहळू उमजत होतं. त्याने विचारलं, पण ही धूळ झटकणार कशी? ही खिडकी पुन्हा स्वच्छ कशी होणार? विशालने उत्तर दिलं, अजय, ही खिडकी बाहेरून कोणीही साफ करू शकत नाही. ही खिडकी फक्त आतून उघडते. तुला स्वतःला ठरवावं लागेल की आता या नकारात्मक विचारांचा चिखल माझ्या मनावर राहू देणार नाही. तुला तुझा दृष्टिकोन पॉझिटिव्ह करावा लागेल. जोपर्यंत तू ही खिडकी साफ करत नाहीस तोपर्यंत तू कितीही मेहनत केलीस तरी तुला हवं तसं फळ मिळणार नाही, कारण तू चुकीच्या नजरेने बरोबर गोष्ट शोधायचा प्रयत्न करतोयस. अजयला स्वतःच्या वागण्याचा आता आरसा दिसत होता. त्याला आठवलं की कालच त्याने एका प्रोजेक्टवर काम करायला नकार दिला होता, कारण त्याला वाटलं होतं की त्याला जमणार नाही.
ही नकारार्थी धूळ त्याच्या डोळ्यासमोर आली होती. विशाल म्हणाला, अजय, ही पहिली पायरी आहे. तुझी खिडकी साफ करणं म्हणजे तुझ्या विचारांवर ताबा मिळवणं. एकदा का तू ठरवलं की मी चांगलं पाहिजे, तर तुला जगात फक्त संधी दिसतील. पण लक्षात ठेव, खिडकी साफ झाल्यावर फक्त बघून चालणार नाही, तुला तुझ्या शब्दांकडेही लक्ष द्यावं लागेल. कॅन्टीन मधला चहा संपला होता, पण अजयच्या मनातला प्रश्नांचा पाऊस अजून सुरूच होता. विशालने अजयच्या डोळ्यात बघून विचारलं, अजय, तू दिवसभरात स्वतःबद्दल काय बोलतोस रे? अजय गोंधळला. स्वतःबद्दल म्हणजे? विशाल हसून म्हणाला, ह्या पुस्तकाचे लेखक एक खूप मोठी गोष्ट सांगतात. तुमचे शब्द तुमचे भविष्य ठरवतात. तू मगाशी काय म्हणाला होतास? माझं नशीबच खराब आहे, बॉस खडूस आहे, हे मला जमणार नाही. हे शब्द तुला साधे वाटत असतील, पण हे शब्द तुझ्या आयुष्याचे निर्माते आहेत. अजयने विचारलं, शब्द आणि भविष्य हे कसं शक्य आहे? विशालने एक उदाहरण दिलं. अजय, कल्पना कर की तुझं मन ही एक सुपीक जमीन आहे. तुझे शब्द म्हणजे त्या जमिनीत तू पेरलेली बियाणे आहेत. जर तू सतत मला जमणार नाही किंवा मी हरलोय अशी विषारी बियाणे पेरली, तर तुला यशाची गोड फळं कशी मिळतील? तू जे बोलतोयस, तुझा मेंदू तसंच वागायला सुरुवात करतो. तू जेव्हा म्हणतोस की आजचा दिवस बेकार आहे, तेव्हा तुझा मेंदू अशाच घटना शोधून काढतो ज्याने तुझा दिवस खरोखरच खराब होईल. तुला ट्रॅफिक दिसेल, लोकांचं ओरडणं ऐकू येईल आणि तुला वाटेल की तुझं म्हणणं खरं ठरेल. पण खरं तर तुझ्या शब्दांनीच तो दिवस तसा बनला असतो. अजयला कालचीच गोष्ट आठवली. त्याने एका मीटिंग मध्ये जाण्यापूर्वीच म्हटलं होतं की हे क्लायंट खूप कटकट आहेत, ते डील फायनल करणारच नाहीत. आणि खरोखरच तसंच झालं होतं. त्याला आता समजलं की त्याच्या एका वाक्याने त्याच्या आत्मविश्वासाची वाट लावली होती. विशाल पुढे सांगू लागला, अजय, शब्दांकडे लक्ष दे. जेव्हा तुला कोणी विचारतं कसा आहेस, तेव्हा चालायचंच कसं तरी. म्हणण्याऐवजी मस्त आहे किंवा खूप छान असं म्हणून बघ. सुरुवातीला तुला हे नाटक वाटेल, पण तुझ्या शब्दातून निघणारी ऊर्जा तुझ्या शरीरात एक वेगळीच उत्साह निर्माण करेल. तुझे शब्द तू बदलले की तुला तुझ्या भावना बदलतात, तुझ्यातल्या भावना बदलतात. तू संकट म्हणण्याऐवजी संधी म्हणायला लागला की तुझा घाबरलेला चेहरा उत्साही, एनर्जेटिक दिसायला लागतो. तुझ्या शब्दांनी तुला स्वतःला एकतर कैद करू शकतोस किंवा मुक्त करू शकतोस. यशस्वी लोक कधीच अपयशाचे शब्द वापरत नाहीत. ते नेहमी मी प्रयत्न करेन, मी शिकेन आणि मी जिंकेन अशा शब्दांची ताकद वापरतात. अजयला आता स्वतःच्या शब्दांची भीती वाटायला लागली होती. त्याला जाणीव झाली की आजवर त्याने स्वतःला किती नकारात्मक शब्दाने जखडून ठेवलं होतं. त्याने ठरवलं की आजपासून तो तक्रार करणं बंद करेल. पण विशालने त्याला एक इशारा दिला, फक्त शब्द बदलून चालणार नाही अजय, तुला तुझ्या भीतीचा सामना करावा लागेल. कारण जोपर्यंत तू कृती करत नाहीस, तोपर्यंत तुझे शब्द फक्त हवेतील किल्ले ठरतील. अजयच्या समोर आता एक नवीन आव्हान होतं. त्याला त्याच्या सर्वात मोठ्या भीतीचा सामना करायचा होता. विशालने अजयच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, अजय, तू विचार बदलले, तुझे शब्दही सुधारले, पण तू एका ठिकाणी येऊन का थांबलायस माहिती आहे? ती आहे तुझी भीती. अजयला एकदम चरकलं. त्याला आठवलं, गेल्या 2 महिन्यापासून तू एका नवीन प्रोजेक्टवर प्रेझेंटेशन द्यायला घाबरत होता. त्याला वाटायचं, जर मी अडखळलो तर, क्लायंटला माझं बोलणं आवडलं नाही तर, लोक हसतील का? या भीतीपोटी तो आपली सुपी कल्पना मनातच दाबून बसला होता. विशाल पुढे सांगू लागला, लेखक एक खूप मोठं गुपित सांगतात, फेअर इज अ सिग्नल टू ग्रो. भीती ही लक्षण आहे की तू आता काहीतरी नवीन शिकणार आहेस. यशस्वी लोकांना भीती वाटत नाही असं तुला वाटतं का? त्यांनाही तितकीच भीती वाटते जेवढी तुला वाटते. फरक फक्त इतकाच आहे की सामान्य माणूस भीती बघून मागे फिरतो, तर यशस्वी माणूस भीती वाटत असूनही पाऊल पुढे टाकतो. अजयने विचारलं, पण विशाल, ही भीती घालवायची कशी? ती तर आतून पोखरते. विशालने एक साधा पण जहाल मंत्र दिला, ज्या गोष्टीची भीती वाटते नेमकी तीच गोष्ट मुद्दाम कर. तुला लोकांसमोर बोलायची भीती वाटते तर जाऊन बोल. तुला नवीन जबाबदारी घ्यायची भीती वाटते तर स्वीकार. जोपर्यंत तू कृती करत नाहीस, तोपर्यंत तुझी भीती तुझ्या कल्पनेत मोठी होत जाते. पण ज्या क्षणी तू पहिलं पाऊल उचलतोस, त्या क्षणी भीतीचा फुगा फुटतो आणि तुला जाणवतं की अरे, हे तर इतकं सोपं होतं. अजयला आता स्वतःच्या आयुष्यातल्या त्या संधी आठवू लागल्या, ज्यात त्याने फक्त लोक काय म्हणतील या भीतीपोटे सोडून दिले. त्याला समजलं की त्याची मानसिक खिडकी आता पूर्ण साफ झाली आहे.
फक्त आता त्या खिडकीतून बाहेर उडी मारण्याची हिंमत त्याला दाखवायची होती. त्या क्षणी अजयने आपल्या खिशातून फोन काढला आणि आपल्या बॉसला मेसेज केला, सर, पुढच्या मोठ्या प्रेझेंटेशनसाठी माझं नाव कन्फर्म करा, मी तयार आहे. मेसेज सेंड करताना अजयच्या हाताला थोडा घाम फुटला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्याला जाणवलं की भीतीवर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कृती करणे. अजयचा हा छोटासा बदल त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्याने फक्त त्याचे विचार बदलले नाही, तर त्याने आपली कृती बदलली. काही महिन्यातच ज्या अजयला लोक कटकट्या म्हणायचे, तोच अजय आता ऑफिसचा सर्वात उत्साही आणि यशस्वी माणूस ओळखला जाऊ लागला. मित्रांनो, अजयची ही गोष्ट आपल्याला एकच सर्वात मोठा धडा शिकवते, ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. जेफ किलर यांनी या पुस्तकातून जगाला हेच सांगितले की तुमचं आयुष्य कसं आहे हे तुमच्या नशिबावर नाही, तर तुमचा दृष्टिकोनावर अवलंबून असते. अजयने जशी आपली मानसिक खिडकी साफ केली, तशीच वेळ आता तुमची आहे. लक्षात ठेवा, बाहेरचं जग बदलण्याआधी तुम्हाला तुमच्या आतलं जग बदलावं लागेल. जेव्हा तुम्ही तुमची 1 डिग्री बदलता, तेव्हा तुमचं संपूर्ण भविष्य एका वेगळ्या आणि उंचीच्या शिखरावर झेपावतं. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्याची तुम्हाला सध्या सर्वात जास्त भीती वाटते? आजच त्या भीतीचा सामना करण्याचा एक छोटा का होईना निर्णय घ्या आणि तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अजयचा हा प्रवास आणि या पुस्तकातील विचार आवडले असतील, तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच जागतिक दर्जाच्या पुस्तकांचा कथा आणि त्यातून मिळणारे जीवन मंत्र जाणून घेण्यासाठी पुस्तक तत्वला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, तुमचा ॲटिट्यूड बदलला की तुमचं जग बदलेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासह. तोपर्यंत सकारात्मक राहा आणि वाचत राहा. धन्यवाद.